मथुरेतल्या कारागृहात एक काळी कुट्ट वादळी रात्र. आकाशात वीज कडाडते, पाऊस मुसळधार कोसळतो. राजा कंस आपली बहीण देवकीला आणि तिचा नवरा वसुदेवाला लोखंडी बेड्या घालून कैदेत ठेवतो. कारण भविष्यवाणी झाली होती, देवकीचा 8वा मुलगा कंसाचा अंत करील. त्या रात्री देवकीच्या गर्भातून जन्म घेतो श्रीकृष्ण. निळसर वर्णाचा, डोळ्यात दिव्य तेज, पण गोंडस बाळ. जन्मताच बेड्या आपोआप तुटतात. कारागृहाचे दरवाजे उघडतात. पहारेकरी झोपून जातात. वसुदेव बाळाला उचलतो आणि मुसळधार पावसात गोकुळाकडे निघतो. यमुना नदी प्रचंड पुराने वाहते, पण वसुदेव नदीत उतरतो. तेवढ्यात नदीची लाट वाढून बाळाकडे येते. पण चमत्कार घडतो. यमुना अलगद मार्ग करून देते. शेषनाग आपला फणा पसरवून श्रीकृष्णावर छत्र धरतो. गोकुळात पोहोचल्यावर वसुदेव बाळाला यशोदेच्या मांडीवर ठेवतो आणि नकळत जगाला देवाच्या आगमनाची पहिली झलक मिळते. जन्माष्टमी साजरी करण्याची पद्धत. उपवास व जागरण. भक्त मध्यरात्रीपर्यंत उपवास करून कृष्ण जन्माची वाट पाहतात. मध्यरात्री पूजन. बरोबर 12 वाजता भगवानाचा जन्मसोहळा साजरा केला जातो. कृष्ण जन्माचा घोष जय श्रीकृष्ण असा निनाद आणि घंटानाद होतो. दहीहंडी. दुसऱ्या दिवशी कृष्णाच्या बाललीला आठवून माखन चोरीची गंमत म्हणून दहीहंडी फोडली जाते.